पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्यावा. विरोधक असं म्हणतात की सरकार तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या ठीक आहे व्हिडिओच्या ना. माध्यमातून. आता विरोधकांकडे भांडवल काय आहे, हत्यार काय आहे, बरं मी काय म्हणतो, शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ येत आहेत? ते शोधावे लागतील. शिवसेनेच्या हा, म्हणून सांग नाही ठीक आहे, ते आता आम्ही काय सांगू शकत नाही. तुमचं संख्याबळ जास्त आहे, रायगडमध्ये सेनेचे आमदार जास्त आहेत आणि अशामध्येच कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का? असं दाखवून संख्याबळ कमी नाही होत. आम्ही काम करणारे पालकमंत्री पदाचे आहात. नाही, तो भाग वेगळा आहे. मी काय बोलतो, दावेदार आहे सगळं आहे, परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे. पण जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याची पूर्ण खात्री करून आम्ही तुम्हाला ते सांगू. प्रेशर टेक्निक आहे का? हे प्रेशर टेक्निक केलं जातंय शिवसेनेवर. असू शकतं, सांगू शकत नाही आहे. प्रेशर टेक्निक असू शकतं. परंतु नाही, ते आता तुम्हाला तसं सांगू नका. दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही, आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे. 100%. कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सण नाही करणार. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कामावर टाकणार आहे का अशा पद्धतीचे सुरू आहे? टाकणार ना, ही वस्तुस्थिती आहे. कारण हो आज आम्ही नाही, आत्ता आम्ही आलोय. आत्ता आम्ही प्रश्न उत्तराचा तास संपला का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालून आम्ही त्याची खात्री करणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष झालं. तुम्ही म्हणता विरोधकांकडे मुद्दे नाहीत, पण जे मुद्दे आहेत त्याच्यावरती सरकारकडे उत्तर नाही असं दिसतं. नाही, असं काही नाही आहे. जे झालं आता जे काय आरोपी ते सगळे आतमध्ये आहेत आपल्यालाही माहिती आहे. आता जर आरोपीच पकडले गेले नसते तर गोष्ट वेगळी आहे. आता आरोपी आतमध्ये आहेत हे आपण सगळे पाहिले, कोणाला जामीन झाला नाही. ठीक आहे ना, अजून भेटलेला नाहीये. म्हणणं बरोबर आहे. आम्ही त्या मते त्याचं अपयश आहे का? नाही, ठीक आहे ना. त्याची तुम्ही बोलताय कृष्णा आंधळे नाही भेटला, आम्ही कुठं मान्य करतोय भेटला तो. परंतु इतर जे काय 7, 8, 9 आरोपी आहेत ते तर आतमध्ये आहेत ना. सेठ तुमची जी चेअर आहे पालकमंत्री गोडसे थांबा. कोणी नाहक बदनामी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. दानवे यांच्या व्हिडिओवर भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या संदर्भात कारवाई करू, ॲक्शन घेऊ असंही ते म्हणालेले आहे. तर महेंद्र दळवींचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला होता दानवेंनी.